कळवण्यात अतिशय आनंद होतोय की लोणंदमधील धायगुडे बंधूंनी वेदांत ॲग्रो टुरिझम या शेती क्षेत्रामध्ये ज्यांनी स्विमिंग टँक असेल आणि इतर सुविधा या लोणंदच्या वैभवात भर घालण्यासारख्या आहेत। लहान मुलांना पोहण्याची आवड निर्माण व्हावी किंवा लहान मुलांचे जे छंद या वेदांत ॲग्रो टुरिझममध्ये पूर्ण केली जातील आणि ह्याचं खऱ्या अर्थानं उद्घाटन हे गुढीपाडव्यालाच होणार आहे। आत्ता हे उद्घाटन आपलं स्विमिंग टँकचं उद्घाटन उन्हाळ्यामुळं आज करण्यात आलेलं आहे, तरी मी लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं या धायगुडे परिवाराला त्यांच्या नवीन व्यवसायाला मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा देते। यांनी या ठिकाणी वेदांत ॲग्रो टुरिझम नावाने नवीन व्यवसाय सुरू करत आहेत। वेदांत ॲग्रो टुरिझमच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी राहण्याची सोय असेल, 4 रूम्स असतील, जेवणाची सुविधा असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी बैलगाडी राईड असेल आणि लॉनची देखील सुविधा, जेणेकरून वाढदिवस साजरे करता येतील आणि इतर दिवशी त्या ठिकाणी व्हेज नॉनव्हेज जेवणाचाही आनंद सर्वांना या ठिकाणी गार्डनमध्ये बसून घेता येणार आहे। आणि त्यातीलच एक भाग म्हणजे जे बरेच वर्षापासून लोणंदकरांना या ठिकाणी गरज होती, लहान मुलांना पोहण्याच्या दृष्टिकोनातून स्विमिंग टँक असेल किंवा रेन डान्स असेल, तर ह्या ॲग्री टुरिझमचं संपूर्णपणे उद्घाटन हे पाडव्या दिवशी सर्व लोकांसाठी बाकीचे आयटम चालू होणार आहेत। परंतु आज या निमित्तानं या ठिकाणी स्विमिंग टँक आणि रेन डान्स या ठिकाणी आज उद्घाटन होऊन या ठिकाणी आज सुरू झालेलं आहे। मी व्यक्तिशः आमच्या घाटगे कुटुंबियांच्या वतीनं आणि संतोष धायगुडे मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी त्यांना या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। ॲग्रो टुरिझम या कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी आत्ताच संपन्न झाला। खरा ह्याचा वास्तविक नवीन सालाचा म्हणजे पाडव्या दिवशी याचं खरं उद्घाटन होणार आहे। या वेदांत टुरिझम या कार्यक्रमाच्या किंवा या संतोष धायगुडे यांनी ठेवलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या लोणंदकरांच्या विकासात अतिशय खरं भर पडणार आहे। लहान मुलांना स्विमिंगच्या टँकच्या माध्यमातून पोहायला शिकता येणार आहे आणि अतिशय हवेशीर असं हे ठिकाण आहे। त्यांनी अतिशय चांगल्या स्वतःच्या जागेत चांगलं ठिकाण या ठिकाणी फायनल करून या ठिकाणी लोणंदकरांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्यात। त्याबद्दल संतोष धायगुडे या मित्रपरिवाराचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा। संतोष धायगुडे पाटील यांनी आज वेदांत ॲग्रो टुरिझम या माध्यमातून लोणंदकरांसाठी स्विमिंग पूलचं हॉटेल व्यवसाय त्यासोबत लॉजिंगची व्यवस्था या व्यवसायाचा उद्घाटन शुभारंभ आज लोणंदचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय तात्या, सभापती सुनील शेळके सर, नगरसेवक राहुल घाटगे आणि कुटुंबातील सर्व त्यांचे सहकारी आणि सर्व मित्रमंडळींच्या उपस्थितीत आजचा शुभारंभ त्यांनी पार पाडला। खरं तर पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हा उद्घाटन सोहळा होणार आहे, परंतु लवकरच त्यांनी स्विमिंग पूलचं आज एक उद्घाटन सर्वांच्या सहकार्याने केलं। त्यांना मी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो। खरं तर त्यांनी महाबळेश्वर येथील आपला हॉटेल व्यवसायातला अनुभव या ठिकाणी पूर्णपणे मार्गी लावलेला आहे। लोणंदमध्ये याच्या अगोदर डॉक्टर राव खंडेंनी स्विमिंग पूलची संकल्पना लोणंदकरांच्या पुढे ठेवली होती, त्यानंतर आज धायगुडे कुटुंबियांनी ठेवली आणि अशा या छोट्या छोट्या आणि लोणंदनगरीच्या नावात लौकिकात भर पडणाऱ्या या चांगल्या उपक्रमांमुळे लोणंदचं अधिक नाव उंचवेल आणि आपल्या लोणंदसहित आसपासच्या खेडोपाड्यातील इतर विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यामध्ये एक चांगलं प्रशिक्षण देणारी ही वेदांत ॲग्रो टुरिझम बनेल असं मला खात्री आहे। मी सर्वांच्या वतीने त्यांना लोणंद भारतीय जनता पार्टीच्या वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने त्यांच्या या नवीन व्यवसायास शुभेच्छा देतो आणि लोणंद पंचक्रोशीतील सर्वच नागरिकांनी याचा पोहण्याचा हॉटेलचा आणि येथे ॲग्रो म्हणजे शेतीमध्ये भरकटण्याचा आनंद घ्यावा अशी मी धायगुडे कुटुंबियांच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो।